1999 सालची गोष्ट आहे. एका जर्मन वृत्तपत्रानं एक भन्नाट प्रयोग केला. त्यांनी एका फलाफल विकणाऱ्या माणसाला विचारलं की त्याला जगातल्या कुठल्याही व्यक्तीशी जोडल्या जायचं असेल तर तो कोणाला निवडेल. त्यानं नाव घेतलं त्याचा आवडता अभिनेता मार्लन ब्रँडो याचं. आणि कमाल म्हणजे त्या वृत्तपत्रानं खरंच त्या सामान्य माणसाला त्या हॉलिवूड स्टारपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग शोधून काढला, तोही अगदी अनपेक्षितपणे कमी पायऱ्यांमध्ये. आणि गंमत काय माहितीये, हे कनेक्शन फक्त 6 पायऱ्यांमध्ये पूर्ण झालं. जर्मनीमधला एक फलाफल विक्रेता, त्याचा कॅलिफोर्नियामधला मित्र, तेथून एका निर्मात्याची मुलगी आणि थेट मार्लन ब्रँडो. प्रत्येक पायरी किती अनपेक्षित वाटते नाही का? याच कल्पनेला म्हणतात 6 डिग्रीज ऑफ सेपरेशन. पण मग प्रश्न असा येतो की ही फक्त एक गंमत होती, एक योगायोग होता, की यामागे काहीतरी मोठं विज्ञान दडले? आजच्या या विश्लेषणात आपण याच कोड्याचं उत्तर शोधणार आहोत. 8 अब्ज लोकांच्या एवढ्या मोठ्या जगात हे खरंच कसे काय शक्य आहे? याच्या मुळाशी एक मोठा विरोधाभास आहे. विचार करा, जर आपण फक्त आपल्या आजूबाजूच्या जवळच्या लोकांनाच ओळखत असतो, म्हणजे आपलं जग खूप क्लस्टर्ड आहे, तर जगाच्या दुसऱ्या टोकावरच्या माणसापर्यंत पोहोचायला तब्बल 4 कोटी पायऱ्या लागल्या असत्या. पण याउलट जर आपली ओळख पाळख जगभर विखुरलेली असती तर हेच अंतर 6 पेक्षाही कमी पायऱ्यांचं असतं. मग खरं जग कसं आहे? या कोड्याचं उत्तर आपल्याला 2 मुख्य सिद्धांतांमध्ये मिळतं. चला, पहिला सुगावा पाहूया. तो आहे स्मॉल वर्ल्ड मॉडेल, जे आपल्याला शॉर्टकटच्या ताकदीबद्दल सांगतं. आता हे ऐकून आश्चर्य वाटेल, पण एका प्रचंड मोठ्या नेटवर्कला लहान करण्यासाठी फक्त 1% शॉर्टकट कनेक्शन पुरेसे असतात. फक्त 1%. एवढा लहानसा बदल इतका मोठा परिणाम कसा काय घडू शकतो? तर हा शॉर्टकट म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या नेहमीच्या मित्रपरिवाराच्या बाहेरचं कनेक्शन आहे. समजा इंटरनेटवर भेटलेला कोणी मित्र किंवा प्रवासात झालेली ओळख. ही एकच ओळख आपल्याला जगाच्या एका पूर्णपणे नवीन भागाशी जोडून टाकते. या आलेखाकडे बघा. डावीकडे एका सामान्य नेटवर्कमध्ये 2 लोकांना जोडायला सरासरी 50 पायऱ्या लागतात. पण आता उजवीकडे बघा, फक्त 1% शॉर्टकट जोडल्यावर ती संख्या थेट 10 वर येते. केवढा मोठा फरक आहे हा! तर ह्यातला महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या शॉर्टकटमुळे जग लहान होतं, पण आपले स्थानिक मित्र आणि नातेवाईकांचे जे गट आहेत ते तुटत नाहीत. आणि म्हणूनच आपण आपल्या जवळच्या लोकांशी जोडलेले असूनही जागतिक पातळीवर एकमेकांच्या खूप जवळ असतो. पण थांबा, शॉर्टकट हे काही पूर्ण उत्तर नाही. चला दुसऱ्या सुगाव्याकडे वळूया. कारण काही कनेक्शन्स ही इतरांपेक्षा जास्त महत्त्वाची आणि प्रभावी असतात. अल्बर्ट लास्लो बाराबासी नावाच्या संशोधकाने जेव्हा सुरुवातीच्या इंटरनेटचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की वेबची रचना थोडी वेगळी होती. त्यात काही अशा वेबसाईट्स होत्या ज्या हजारो इतर साईट्सना जोडलेल्या होत्या. त्यांनी यांना नाव दिलं हब्स किंवा सुपर कनेक्टर्स. हे हब्स नैसर्गिकरित्या 2 सोप्या नियमामुळे तयार होतात. 1. कोणतंही नेटवर्क हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढतं. आणि 2. नवीन येणारे सदस्य अशा लोकांशी जोडले जाण्यास प्राधान्य देतात जे आधीच लोकप्रिय किंवा जास्त जोडलेले आहेत. म्हणजे जे आधीच फेमस आहे ते अजून फेमस होत जातं. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे शिकागो विमानतळ. जसजशी तिथे जास्त फ्लाईट्स येऊ लागली तसतसं ते प्रवाशांसाठी आणि एअरलाईन्ससाठी जास्त सोयीचं बनलं. आणि यामुळे तिथे अजून जास्त फ्लाईट्स येऊ लागल्या आणि बघता बघता ते एक प्रचंड मोठं जागतिक हब बनलं. तर आतापर्यंत आपण पाहिलं की हे नेटवर्क कसं तयार होतं. पण प्रश्न असा आहे की याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो? कारण ही कनेक्टिव्हिटी म्हणजे एक दुधारी तलवार आहे. हे सिम्युलेशन आपल्याला एका मोठ्या धोक्याची जाणीव करून देतं. बघा, एका सामान्य क्लस्टर्ड नेटवर्कमध्ये एखाद्या रोगाचा प्रसार व्हायला 73 दिवस लागतात. पण काही शॉर्टकट जोडताच म्हणजे आपलं जग स्मॉल वर्ल्ड बनताच तो वेळ थेट 26 दिवसांवर येतो. याचा अर्थ आपलं जग जितकं जोडलेलं आहे तितकंच ते असुरक्षितही आहे. याचाच अर्थ या नेटवर्कमुळे केवळ चांगली माहितीच नाही तर चुकीची माहिती, आजार आणि अगदी नकारात्मकताही तितक्याच वेगाने पसरते. एका हबमध्ये निर्माण झालेली समस्या संपूर्ण सिस्टमला आजारी पाडू शकते. पण ह्या नेटवर्कचा परिणाम केवळ माहितीच्या प्रसारापुरता मर्यादित नाही. याची रचना आपल्या वागण्या बोलण्यावर आणि विचारांवरही प्रभाव टाकू शकते. एका प्रयोगात असं दिसून आलं की जेव्हा खेळाडू फक्त त्यांच्याच जवळच्या लोकांशीच खेळत होते तेव्हा त्यांच्यात सहकार्याची भावना वाढली.
पण जेव्हा त्यात काही शॉर्टकट टाकले गेले, ज्यामुळे ते अनोळखी लोकांशी जोडले गेले, तेव्हा फसवणूक करणाऱ्यांचं वर्चस्व वाढलं आणि सहकार्य पूर्णपणे संपून गेलं. खेळाडू तेच होते, नियम तेच होते, बदललं होतं ते फक्त त्यांचं कनेक्शनचं जाळं. आणि हेच कारण आहे की आपल्याला ऑनलाईन जगात कीबोर्ड वॉरियर्स दिसतात. लोक अशा गोष्टी बोलून जातात ज्या ते समोरासमोर कधीच बोलणार नाहीत. कारण नेटवर्कची रचना त्यांना नकळतपणे तसं वागायला प्रवृत्त करते. पण मग याचा अर्थ असा आहे का की आपण या नेटवर्कचे गुलाम आहोत? अजिबात नाही. कारण आपल्याकडे खूप मोठी शक्ती आहे. पुढे जाऊन संशोधकांनी एक नवीन प्रयोग केला. आणि ह्यावेळी त्यांनी खेळाडूंना एक अधिकार दिला, आपले कनेक्शन स्वतः निवडण्याचा किंवा नको असलेले कनेक्शन तोडण्याचा. आणि निकाल थक्क करणारा होता. जेव्हा लोकांना फसवणूक करणाऱ्यांशी संबंध तोडण्याचा पर्याय मिळाला, तेव्हा सहकार्याची भावना प्रचंड मजबूत झाली. लोकांनी नकारात्मक लोकांना बाजूला सारलं आणि सकारात्मक लोकांचा एक मजबूत गट तयार केला. तर या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष हाच आहे. हो, नेटवर्कचा आपल्यावर नक्कीच प्रभाव पडतो, पण आपण कोणाशी जोडायचं आणि कोणापासून दूर राहायचं हे निवडून आपण त्या नेटवर्कलाही आकार देऊ शकतो. ही एक खूप मोठी जबाबदारी आहे, कारण आपल्या निवडी केवळ आपल्यासाठीच नाही, तर आपल्या आजूबाजूच्या संपूर्ण नेटवर्कसाठी महत्त्वाच्या आहेत. म्हणून शेवटचा प्रश्न असा आहे की आपण आपल्या जीवनातील कनेक्शन्सबद्दल विचार करून आपल्या नेटवर्कला अधिक सकारात्मक आणि सहकार्यात्मक बनवण्यासाठी काय करणार? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?